कोरिंथीकरा दुसरे पत्र याचा 12वा अध्याय वचन 9 आणि 10 वाचते का कोणी? वाचून परंतु त्याने मला म्हटले आहे, माझी कृपा तुला पुरेशी आहे, कारण अशक्तपणातच माझी शक्ती पूर्णतेस येते. हालेलुया. परंतु त्याने मला म्हटले आहे, माझी कृपा तुला पुरेशी आहे, कारण अशक्तपणातच माझी शक्ती पूर्णतेस येते. आपण बघतो खूप वेळेस आपण येशूला मानतो, ख्रिस्ती बांधव आहोत, पण आपल्या जीवनामध्ये संकट आले, समस्या आले. कारण बिमारी, संकट हे देवाने सगळ्यालाच दिलेलं आहे. ख्रिस्ती असो वा नसो, प्रत्येकाच्या जीवनामध्ये संकट आहेत, समस्या आहेत. जेव्हा ख्रिस्ती बांधवांच्या जीवनामध्ये समस्या येतात तेव्हा आपण देवाला कोसायला लागतो. देवा, मी एवढी प्रार्थना करतो, मी एवढे उपवास करतो, मी चर्चमध्ये जातो, दान देतो, मागे दुखणं कशासाठी लावलास? आपण प्रभूला भांडतो की मी ख्रिस्ती आहो देवा, मी प्रार्थना करतो, वचन सांगतो, ऐकतो, गाणी म्हणतो, स्तुती आराधना करतो, पण हे संकट माझ्याकडे का लावलास? अशा आपण देवाला काही बाऱ्या देवाला आपण प्रश्न विचारतो. म्हणून परंतु त्याने मला म्हटले आहे, माझी कृपा तुला पुरेशी आहे, कारण अशक्तपणातच माझी शक्ती पूर्णतेस येते. हालेलुया. प्रभू म्हणतो, एवढा महान परमेश्वर आहे तो, असाध्याला साध्य करणारा प्रभू आहे. फक्त ही पृथ्वी, ही पूर्ण ब्रह्मांड त्याला फक्त एका मुखातून म्हणलेलं आहे. तर आपल्याला बिमारीमधून, संकटामधून काढणं त्यासाठी लई मोठी गोष्ट आहे का हो? त्या वाऱ्याचा बी खेळ आहे त्याच्या. देवाला फक्त विचार करा, आपलं सगळं दूर हो. मग का प्रभू आपल्या जीवनामध्ये दुःख आणते? कारण आपण सोन्याला बघता, सोनं गळ्यामध्ये सोन्याचा चेन घालायची असेल, अंगठी घालायची असेल, पहिले सोन्याला भट्टीमध्ये टाकतात, त्याला गरम करतात, पिघळवतात, तापवतात, ठोकतात, त्याला घासतात, तेव्हा सोन्याचा दागिना तयार होतो. तसंच प्रभू आपल्याला तयार करायला आहे अनंत काळाच्या जीवनासाठी, की हे दागिना, हे आपण प्रभूचा एक दागिना हो, हे दागिना पुढच्या काळासाठी मजबूत राहावं. जर आपण समजा सोन्याचं काय बनवायचं, आदरच कसं वेडेवाकडे बनवून टाकलं, तुटते, खराब होते, फुटू शकते, तसंच प्रभू आपल्याला तयार करायला आहे की माझं लेकरू कोणत्याही परिस्थितीमध्ये यांना हरून जाऊ नये, त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये मागं पडू नये. म्हणून प्रभू आपल्या जीवनामध्ये संकट द्या. कारण अशक्तपणामध्ये जर आपण प्रभूसोबत राहिलो, देवा मी अशक्त आहो तरी मी तुला सोडणार नाही, देवा मी उपाशी मरायलो तरी मी तुला सोडणार नाही, देवा मी संकट आहे तरी मी सोडणार नाही, देवा मी मरायलो, आता झालं मग लास्टचा श्वास आहे, तरी देवा मी तुझ्यासोबत जगलो, देवा तुझ्यासाठी मेलो तर तूच घेऊन जा. म्हणून आपण संकट आल्यावर घाबरायचं नाही. संकटाच्या वेळी आपण आपली नजर परमेश्वराकडून हटवायची नाही. भजन संहिता याचा 121वा अध्याय वचन 1-2 काय म्हणून सांगते? मी आपली दृष्टी पर्वतांकडे लावितो, मला सहाय्य कोठून येईल? आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करता देव, परमेश्वर त्यापासून मला सहाय्य येते. हालेलुया. संकट आल्यावर मी बिमार पडलो, मी पहिले दवाखान्यामध्ये जातो, पहिले डॉक्टरला विचारतो. डॉक्टर म्हणते नाही, आता मी हातचं काही नाही, तुम्ही देवाकडे जा घेऊन. तेव्हा आपण देवाकडे जातात, तेव्हा म्हणतात देवा आता मी हातचं सगळं संपलं, आता तू कर. प्रथम स्थान कोणाला द्यायला? आपण मनुष्याला प्रथम स्थान द्यायला. आपलं प्रथम स्थान आपण देवाला दिलं पाहिजे. देवा हे काही करायला, देवा चलताना, उठताना, बोलताना, बसताना, करताना सगळं आपण प्रभूला प्रथम स्थान दिलं पाहिजे. आपल्या जीवनामध्ये पाप कशामुळे शिरते? कशामुळे शिरते पाप आपल्या जीवनामध्ये? कारण आपण कोणती गोष्ट करताना प्रभूला प्रथम स्थान देत नाही, प्रभूला आपण दुय्यम स्थान देतात. आणि जेव्हा पण आपण कोणती गोष्ट करताना प्रभूला प्रथम स्थान देता, की कोणती गोष्ट आपण करायलो चुकीची आहे माहीत नाही, गलत आहे माहीत नाही, प्रभू मी गोष्ट करायलो, मला अगुवाई कर, की चूक करायलो की बरोबर करायलो. प्रभूचा आत्मा आपल्यासोबत बोलते. आपण जिथे चूक करायला तिथं आपण प्रभूला विचारलं तर प्रभू आपल्याला सांगते की तू चूक करायलास, हे करू नको. प्रभूचा आत्मा आपल्याला अगुवाई करते. आणि प्रभूच्या आत्म्यानं आपल्याला अगुवाई केल्यामुळे आपण जे वाईट गोष्ट करणार आहोत, चुकीची गोष्ट करणार आहोत, त्याच्यापासून आपण दूर राहता. म्हणून प्रभूला पहिले स्थान द्या. जेवण करायला प्रभूला पहिले स्थान द्या, कुठे चालल्या प्रभूला पहिले स्थान द्या. देवाला आपले डिसिप्लिन पाहिजे नाही. दिवसातून किती वेळा प्रार्थना करता तुम्ही? 5 वेळा, 6 वेळा, 10 वेळा, 100 वेळा? देवाला पाहिजे नाही. देवाला जप पाहिजे नाही. देवाला प्युअर हृदय पाहिजे. डिसिप्लिन महत्त्वाची नाही, आपलं अंतकरण किती खोलवर आहे प्रभू ते पाहते. तुम्ही उठताना, बसताना, चलताना येशू 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 म्हणायला, माळ जपल्यावानी काही फायदा नाही. जोपर्यंत अंतकरणातून तुझा एकच येशू आवाज आला, ते प्रभूकडे जाते. आपण स्तुती करता, आराधना करता, नाचता, गाता, कोणाला दाखवायसाठी? माणसं खुश करायसाठी. आपण आपल्या खुशीसाठी नाचता,
पण कळाले का आपण जी स्तुती करायला आराधना करायला ती देवापर्यंत गेली का? गाण्याची प्रॅक्टिस करता आपण, वचन सांगायची प्रॅक्टिस करता की माणसाला चांगलं वाटावं, त्यांना वाटावं की खरंच आपल्याला येते, याला वचन सांगता येते, याला गाणे म्हणता येतात, याला चांगली स्तुती करता येते, बायबल वाचता येते. पण ते कोणाकडे चालले? प्रभूकडे चालले का? ते अंतःकरणातून आलं पाहिजे. आपण जे करायलो ते प्रभूकडे गेलं पाहिजे. माणसाला खुश करायसाठी कोणती गोष्ट करू नका, कारण प्रत्येक माणूस पापी आहे. या जगावर कोणताच प्रभू येशूला सोडलं तर कोणताच माणूस निर्बळ नाही, सगळे पापी आहेत. पापी मनुष्यासाठी करता का तुम्ही? देवासाठी करा. देवाच्या राज्याचा शोध घ्या, म्हणजे तुम्हाला हाय नाही ते सगळं देव देते. आपण काय करता? याच्या मागं पळ, त्याच्या मागं पळ, सोन्याच्या मागं, चांदीच्या मागं पळ, पैसे कमवायच्या मागं पळ, आणि सगळं एका दिवस वाया जाणार. माणूस मेल्यावर काहीच सोबत घेऊन जाते काय? काहीच सोबत घेऊन जात नाही. त्यामुळं प्रभू काय म्हणतो की तुम्ही माझ्या राज्याचा शोध करा, म्हणजे तुमच्याजवळ जे नाही ते नाही मी सगळं देईन. सोनं चांदी आपण म्हणतो खूप महाग आहे, महत्त्वाचं आहे, पण देवानं सगळं आपल्या पायाखाली दिले. कारण खदानीतून सोनं काढतात, देवामध्ये मी तेव्हा पायाखाली दिले सगळं. हालेलुया. म्हणून आपण परमेश्वराच्या राज्याचा शोध घेतला पाहिजे. आपण आपली दृष्टी परमेश्वराकडे लावली पाहिजे. भजन संहिता 121 मध्ये काय सांगले? मी आपली दृष्टी पर्वतांकडे लावितो, मला सहाय्य कोटीनं. हालेलुया. प्रभूला म्हणण्यास गेलो की प्रभू ये, तू पवित्र आत्मा दे, कार्य कर. नाही, मी पहिले डॉक्टरकडे चाललो, घरात भांडण झालं, मी पहिले गल्लीला सांगायलो, घरात जाऊन प्रार्थना करणं गेलो. कुठून येणार आहे साई आपल्याला? कारण करता धरता तेच आहे आपल्यासाठी, दुसरं कोण आहे आपल्याला? कारण या जगात आपल्याला किती संकट आले, समस्या आल्या, माणसाला सांगून काहीच फायदा नाही हो. माणूस काय करू शकणार आहे? ते बी मातीचा पुतळा, एक दिवस ते मरते, त्याला जाळून फेकून जाते, काहीच फायदा नाही. त्यासाठी परमेश्वराला सांगा, जे तुम्हाला संकट आले, जी तुम्हाला परेशानी आली, ती पहिले प्रभूला सांगा, प्रभूला प्रथम स्थान द्या. म्हणून संकटाच्या वेळी दुसऱ्या कोरिंथीमध्ये काय सांगते? परंतु त्याने मला म्हटले आहे, माझी कृपा तुला पुरेशी आहे, कारण अशक्तपणातच माझी शक्ती पूर्णतेस येते. म्हणून ख्रिस्ताच्या सामर्थ्याची छाया माझ्यावर राहावी, म्हणून विशेष करून आपल्या अशक्तपणाची प्रौढी फार आनंदाने मिळू. मी ख्रिस्ती आहे, माझ्या घरात भांडणं व्हायलेत, मी लपवायलो. भांडण करणं चुकीची आहे गोष्ट, भांडण केली नाही पाहिजे. परंतु लोक काय म्हणतात? इयोबाला कसे म्हणायचे? इयोबाची बायको सोडून गेली, इयोबाच्या पोरी गेल्या, संपत्ती गेली, गुरंढोरं सगळं गेलं, अखेरला अंगावर फोडा आले, राखत लोळू लागला, पण त्यानं परमेश्वराला सोडलं नाही. हसले लोक, त्याला थुंकू लागले त्याच्यावर, पण इयोबानं परमेश्वराला सोडलं नाही. पण प्रभूनं पण त्याला सोडलं नाही. प्रभूने त्याची परीक्षा घेतली, तीच परीक्षा आपली पण घेतोय परमेश्वर. म्हणून आपण परीक्षेमध्ये स्थिर राहिलं पाहिजे. आणि जेव्हा बी आपल्याला संकट आलं तेव्हा आपण संकटाच्या वेळी देवापासून डोळे हटवायचे नाही. किती संकट येऊ द्या हो, संकट प्रत्येकालाच आहे. प्रभू आपला सगळा संकट येऊ द्या, किती येऊ द्या, प्रभू आपला लय बलवान आहे, प्रभूला दूर करायचं नाही. भजन संहिता 34:19 अध्यायामध्ये काय सांगते? धार्मिकाला बहुत कष्ट होतात, तरी परमेश्वर त्या सर्वातून त्याला सोडवितो. हालेलुया. कष्ट कोणाला होतात? धार्मिकाला कष्ट होतात. आपण बघता आपल्या शेजारी पाजारी आजूबाजूला, देवा त्याच्यापाशी लय पैसा आहे, त्याला लय दिलास, गाडी दिलास, घर दिलास, एवढी प्रार्थना करायला, चर्चेला चाललो, मला काहीच दिलं नाहीस, भिकारीवाले इथं तिथं काम करून खायला. पण प्रभू काय म्हणते? धार्मिकाला सगळ्यात जास्त कष्ट होतं. कारण प्रभूचं आपलं नातं आपल्याला दृढ बनवायचं. आपल्याला जेव्हा संकट आलं आणि कोणी जर आपल्याला मदत आलं तर आपण ते विसरत नाही. आपल्याकडे मन आहे, काटा काढलेलं आठवण ठेवता म्हणून एक मन आहे आपल्याकडे. तसं आपल्याला जेव्हा संकट आलं तेव्हा प्रभू आपली मदत करते ना, तेव्हा आपण आपल्या एक जे घमंड जे सगळं राहते आपण की मी करू शकतो. मी समजा एक बिमारी आली तर आपण त्या बिमारीला मी डॉक्टरकडून येतो, इकडं करतो, मी नीट करू शकतो, मला प्रभूची गरज नाही. पण जेव्हा डॉक्टर वैद्य जेव्हा सगळे फेल पडले तेव्हा प्रभू जेव्हा आपल्या कामी येते, प्रभू आपल्याला जेव्हा वाचवतो, तेव्हा आपल्याला समजेल खरंच परमेश्वराची महिमा किती आहे. आणि तेव्हा जे आपण अंतःकरणाला समर्पण करतो ना प्रभूला, ते खरं समर्पण आहे प्रभूला. आपण किती तुम्ही लाख रुपयाचं दान दिलं, 1000 रुपयाचं दान दिलं, करोड रुपयाचं दान दिलं, प्रभू गिनत नाही. कारण प्रभू काय म्हणतो की श्रीमंताविषयी सांगतो की श्रीमंताला उंटाला सुईच्या छिद्रातून जाणं सोपं, पण श्रीमंताला स्वर्गात जाणं अवघड आहे. म्हणून धनाचा लोभाचा काहीच हे करू नका तुम्ही, फक्त प्रभूच्या राज्याचा शोध घ्या. आणि संकट फक्त कोणाला म्हणतो प्रभू की धार्मिक लोकांना येतात. म्हणून त्या संकटामध्ये तुम्ही परमेश्वरासोबत तुमचं नातं कसं पक्क टिकून ठेवायचं याच्याकडे लक्ष द्या. कारण प्रभू खूप प्रेमळ आहे.
प्रभू परमेश्वरानं आपला एकुलता एक पुत्र दिलाय. कशासाठी? तर या पापी माणसाला तारण व्हायसाठी. आपण लय पापी आहे. खरं तर आपली लायकी बी नाही परमेश्वराचं नाव घ्यायची. आपल्या तोंडात एवढी आपली जीभ घाण आहे. खरं म्हणलं तर आपली अवकातच नाही. सरळ शब्द सांगलं तर आपण खूप पापी आहे. तरी पण ते परमेश्वर आपल्याला सांभाळलाय, आपल्यासाठी मेलाय. जर आपला कोणी घरचं राहू द्या, आपण कुठं चूक केली तर कोणी आपल्यासाठी झापड खाय म्हणलं तर माझ्यासाठी कोणी खायला जातं. तुझ्यासाठी मी शिवा खाऊ काय म्हणतात, तुझ्यासाठी मी मार खाऊ काय म्हणतात. पण बघा ते देवानं प्रेम किती केले, त्याने येऊन बली गेला आपल्यासाठी. येशूच्या पहिले काय क्रूसावर कोणाला मारलं नाही काय? पहिल्याच्या काळामध्ये तीच शिक्षा होती की ज्यानं गुन्हा केला, चोरी केली, सगळे केले, त्याला क्रूसावर